नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे प्रणव संगपाळ. मागच्या भागात आपण सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी मार्गे वनकुसवडेपर्यंत प्रवास केला आणि आता आपण जाणार आहोत श्री क्षेत्र धारेश्वरला. हे पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द या गावाच्या हद्दीत आहे. धारेश्वर येथे प्राचीन गुहेत श्रीराम मंदिर व शिवशंभू महादेवाचे तीर्थस्थान आहे. तसेच या गुहेसमोर डोंगरावरून कोसळणारे लहान मोठे धबधबे आहेत. धारेश्वर शिवमंदिर सातारापासून चाळकेवाडी मार्गे 48 किलोमीटरवर आहे, तर सातारापासून पाली तारळे मार्गे 60 किलोमीटरवर आहे. तुम्ही जर सातारापासून उंब्रज पाटण मार्गे गेलात तर 77 किलोमीटरवर आहे. पाटणपासून 15 किलोमीटर व कराडपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण चाळकेवाडी पाटण रस्त्याने काठीटेक गावापर्यंत आलो आहोत. उजव्या बाजूला दिसणाऱ्या या गोल इमारतीपासून धारेश्वर फाटा अर्ध्या किलोमीटरवर आहे. हा समोर डाव्या बाजूला कच्चा रस्ता दिसत आहे तो धारेश्वर फाटा. या रस्त्याने आपल्याला पुढे जायचे आहे. हा फाटा लवकर लक्षात येत नाही, म्हणून दुसरी एक मोठी खूण दाखवतो. उजव्या बाजूला समोर बुरुज व किल्ल्यासारखे बांधकाम आहे. तो विंडी हिल्स ॲग्रो टुरिझमचा एंट्रन्स आहे. हे गुगल मॅपवर दाखवत आहे. तर चला या कच्च्या रस्त्याने पुढे जाऊया. रस्ता थोडा खराब आहे. लहान गाडी फसण्याची शक्यता वाटते. येथून धारेश्वर मंदिर व धबधबा 6 किलोमीटरवर आहे, पण रस्ता खराब असल्याने थोडा वेळ लागेल. जाताना निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते. डोंगरांमधून प्रवास करताना पावसामध्ये भिजलेला डोंगर, झाडी, शेते इत्यादीचे हे दृश्य दृष्टीस पडते. हे दृश्य मनमोहक आहे. येथे छोट्या छोट्या वाफ्यामध्ये केली जाणारी भातशेती, हिरव्यागार डोंगरांमध्ये निवांतपणे चरणारी जनावरे, त्यांची राखण करणारे गावकरी, बाजूलाच असणारी मोठी दरी आणि डोंगरावर उतरलेले ढग, पवनचक्क्या अशा नयनरम्य वातावरणात आपण धारेश्वर देवस्थानाकडे प्रवास करत असतो.
आपण धारेश्वर जवळ आलेलो आहोत. वाटेत नंदीचा मंडप दिसतो. जेव्हा आपण मंदिराच्या परिसरात येतो तेव्हा अवाक होतो. समोर प्रचंड मोठा डोंगर आणि त्या डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या अनेक धारा पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणाला धारेश्वर का म्हणतात हे आता आपल्याला कळते. या ठिकाणाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे धबधबा व गुहेपर्यंत गाडी जाईल असा रस्ता आहे. पार्किंगसाठी चांगली जागा आहे व विशेष म्हणजे धबधब्याखाली सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम केले आहे. त्यामुळे स्त्रिया व मुले यांना धबधब्याचा आनंद मनमुराद घेता येतो. इतर ठिकाणाच्या धबधब्यासाठी आपणाला गवतातून दगडधोंड्यातून बरीच अवघड पायपीट करावी लागते. त्यामुळे स्त्रिया व मुले येथे जाऊ शकत नाहीत. तरी पण सावधगिरी बाळगावी, कारण पाण्याचा मारा जोरात असतो. त्याची एक झलक आपण या छोट्या धबधब्याखाली जाऊन पाहू. पाऊस पडत नाही दिसत नाही काय पडत. जबरदस्त. चला आता गाडी पार्क करून धबधबा पाहूया. आज जाऊन पाहूया. येथे आरती चालू आहे. आज जाताच मुख्य आदिलिंग धारेश्वर शिवलिंग दृष्टीस पडते. ही गुहा 200 फूट लांब, 35 फूट रुंद व 7 ते 10 फूट उंच आहे. ही नैसर्गिक घळ असावी. अलीकडच्या काळात काही नवीन बांधकाम करून ती पुढच्या बाजूने बंदिस्त केली आहे. गुहेत आतमध्ये अनेक शिवलिंगे आहेत.
5 पांडवांचे मुखवटे, श्रीराम लक्ष्मणचे मुखवटे, श्री वीरभद्र, आदिश्वर बाबा, श्री केदारनाथ, सप्तजल देवता व अनेक देवता आहेत. आतमध्ये पाण्याचा झरा आहे, त्याला पाताळगंगा म्हणतात. या गुहेतील देवता संबंधी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आरती न्यालेली आहे. मुख्य आदिलिंग धारेश्वराचे दर्शन घेऊया. राम आणि पांडव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर 12 वर्षांनी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी धारेश्वर धबधबा शिवशंभू महादेवाच्या पिंडीवरून भागीरथी दूधगंगा प्राप्त होते. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. येथील यात्रा दिवाळीत असते. दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहोत. बाहेरही एका छोट्या गळीत हनुमान, सतीशिळा व इतर मूर्ती आहेत. समोरील दरीचे निसर्गरम्य दृश्य नजरेत साठवून ठेवू. आता परतीचा प्रवास आपण पाटण मार्गे करणार आहोत. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.